नमस्कार. एका ओळखीच्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता आणि परिस्थिती अशी होती की त्या घरातली एक व्यक्ती खूप व्हायब्रंट झाली होती. आरडाओरडा करत होती, चिडत होती, त्रास झाली होती आणि तेवढ्याच पद्धतीनं त्यांच्या घरातले ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, समजून सांगत होते, ओरडत होते. पण त्या व्यक्तीला काही ते समजत नव्हतं. मग मी म्हटलं, तुम्हाला चालत असेल तर एक 2 मिनिटं मी थोडं इंटरफेअर करू का तुमच्यामध्ये? त्या जे चिडलेल्या व्यक्ती त्यांच्याशी मला एक 5 मिनिटं फक्त जर बोलायला दिलं तर बरं होईल. म्हटलं, हे सगळं वातावरण निवळायला मी मदत करू शकतो. असं म्हणून मी थोडंसं एकटं त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली. भडा बडा 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 त्या कुटुंबाबद्दल, आपल्या घरच्यांच्या बद्दल, आपल्या सगळ्या रिलेटिव्ह, अमुक तमुक मुलं सगळ्यांच्या बद्दल इतकं चिडून आणि इतकं रागावून ती व्यक्ती बोलत होती की चांगले 3-4 मिनिट खूप असतात या आरडाओरड्याला, पण एवढ्या मोठ्या पद्धतीचा आरडाओरडा सगळा ती व्यक्ती करत होती. मी शांतपणे सगळं बोलत होतो आणि मध्ये फक्त एखादा शब्द हळूच टाकायचो. मग त्यांनी काय केलं, आणि मग ते ब्लास्टिंग सगळं होतं ते सगळं बाहेर येऊन मग थोडंसं शांत झाली ती व्यक्ती. त्या 5 मिनिटानंतर मी जेव्हा तो संवाद सुरू केला तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात आली. जीवनात ना बऱ्याच वेळा असं होतं की समोरची जी घटनाच अशी घडलेली असती की त्यावेळेस माणसाला ना असं वाटतं, मला कोणी आता काही सल्ले देऊ नका, कोणी उपदेश देऊ नका, काय फार मेहरबानी करू नका, बस तुमचं तुमच्यापाशी ठेवा, खूप झालं तुमचं सांगणं मला. मग कुठले ते स्पिरिच्युअल असू देत, कुठले मोटिवेशनल असू देत, नाहीतर आणि कुठले वाटेल त्या गोष्टी, त्या क्षणाला माणसाला मोकळं व्हायचं असतं. आपल्या मनामध्ये खूप काही साठलंय, कारण मन नावाची गोष्टच अशी आहे ना की त्याच्यामध्ये ना बऱ्याच इच्छांमुळं, बऱ्याच अपेक्षांमुळं बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती साठलेल्या आहेत. मग ते साठलेलं जे आहे ते त्या माणसाला जे रागवलाय, चिडलाय, संतापलाय, बऱ्याच विकारांमुळे जे भरलेलं मन आहे ते कुठेतरी मोकळं करायचं असतं. आणि बऱ्याच वेळा होतं काय, जेव्हा आपल्याला ते मन मोकळं करायचं असतं, कोणाशी तरी बोलायचं असतं, तेव्हा ना ती विश्वासू किंवा ज्याच्या खांद्यावरती डोकं ठेवता येईल अशी व्यक्ती सापडतच नसते बऱ्याच वेळा. ना घरात सापडते, ना बाहेर सापडते, ना समाजात असं, ना नातेवाईकात असं पटकन कोणी दिसत नाही. आणि मग त्याचा परिणाम हा चिडचिड, स्ट्रेस, एन्झायटी, कारण ते मन मोकळं, जे खाली होणं म्हणतात, रिकाम होणं म्हणतात, ती प्रोसेसच झाली नाही. तेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा जे समजूतदार आहेत त्यांनी त्या व्यक्तीला थोडं बोलू द्यावं, मोकळं होऊ द्यावं, त्याला काय असेल त्याच्या भावनांना व्यक्त होऊ द्यावं, आणि मग आपण आपलं काय शहाणपण त्याला शिकवायचं असेल, चार सल्ले द्यायचे असतील तर सांगूयात. कारण जेव्हा असे प्रसंग येतात ना तेव्हा मोठे मोठे जाणकार, मोठे मोठे वाचक, तत्ववेत्ते काही करू शकत नाही. त्यासाठी गरज असते ती त्या व्यक्तीला शांत होऊन ते मन थोडं, ते पाणी थोडं, जे वादळात आलेलं पाणी आहे, लाटा ज्या उसळलेल्या आहेत त्या थोड्या शांत होऊ द्याव्यात. आणि मग त्या व्यक्तीशी जो संवाद झाला तो फक्त आपल्याशी शेअर करेन. थोडं शांत व्हावं आणि पाहावं की एक्झॅक्टली या परिस्थितीमध्ये मला काय करता येणं शक्य आहे, माझी कॅपॅसिटी किंवा माझी क्षमता काय आहे. ती आपली कॅपॅसिटी आणि क्षमता समजून त्या पद्धतीच्या अपेक्षा आणि त्या पद्धतीच्या रिॲक्शन्स आपण जर जीवनामध्ये ठेवल्या तर हे सगळे प्रसंग तणावाचे जे आहेत ते आपल्याला टाळता येतील किंवा कमी तरी करता येतील. ही खूप महत्वाची बाब आहे. जेव्हा आपल्याला कोणाची तरी आवश्यकता असते त्यावेळेस आपण चिडचिडतो, रागवतो, हे करतो, पण जेव्हा शांत आहे त्याच वेळेस शोधावं की आपल्या विचारांची समरस होणारं एखादं तत्वज्ञानाचं ठिकाण, एखादं अध्यात्माचं ठिकाण, एखादा एनी फ्रेंड, एनी रिलेटिव्ह असं कोणी आहे का, एखादा नात्यातला, घरातला, की ज्याच्याशी ना मला माझं मोकळं बोलता येईल, विश्वासानं चार शब्द सांगता येतील आणि ह्या मनावरचं ओझं हलकं होईल. पण अशा वेळेस शांत असतानाच अशा विश्वासू, जीवनाचं खरं सत्य सांगणाऱ्या, आपल्याला आनंदाच्या अवस्थेत नेणाऱ्या अशा व्यक्तीचा आपल्याला शांत असताना शोध घेतला तर चिडचिड जेव्हा होत असते त्या प्रसंगी आपल्याला कोणाचा तरी विश्वासू शब्दांचा, मार्गदर्शनाचा, एखाद्या मंत्राचा, स्तोत्राचा, रस्त्याचा, कशाचा तरी आधार मिळेल आणि हे आपल्या मनावरती जे वादळ घोंगावतं ते शांत होईल. पण तोपर्यंत ज्यांना समज आहे त्यांनी अशा प्रकारे चिडचिड होत असेल, आरडाओरडा होत असेल, काही जण शब्दातून ब्लास्ट होत नाहीत पण आतल्या आतमध्ये त्रास करून घेतात आणि शुगर, ब्लड प्रेशर अशासारखे विकार वाढवतात. तेव्हा आपल्या कुटुंबातल्या, मित्रातल्या, परिवारातल्या अशा लोकांना थोडंसं मोकळं होण्याची संधी ज्यांना शक्य असेल, समजूतदार विश्वासू व्यक्तींना, त्यांना ती देऊयात. आणि शांत झाल्यानंतर त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या लिमिटेशन्स जे आहेत त्याच्यानुसार आसपास असे प्रसंग जेव्हा येतील तेव्हा मार्गदर्शक उपलब्ध आहे अशा जागा त्यांना दाखवूयात. चला,
जेव्हा जेव्हा असे प्रसंग मानसिक तणावाचे येतील तेव्हा कुठलं तरी मार्गदर्शन उपलब्ध होईल अशी या समाजामध्ये आपण व्यवस्था सगळ्यांनी मिळून निर्माण करूयात. एक विश्वासू खांदा आपण होऊयात. तर या जीवनामध्ये बऱ्याच जणांचे तणाव, एन्झायटी, स्ट्रेस शांत होऊन तो निखळ जो आतला आनंद आहे तो त्यांना मिळेल. हा आनंद प्रत्येकाच्या जीवनात मिळावा यासाठी मनापासून शुभेच्छा.